विठ्ठल विठ्ठल काय म्हणता रे सारखं? काय एवढं मानता तुम्ही त्या काळाला? विठ्ठल विठ्ठल का म्हणता रे सारखं? काय एवढं मानता तुम्ही त्या काळाला? परवा कोणीतरी उचलली जीभ आणि लावली टाळाला. बुवा, या काचं उत्तर हवं असेल तर तुम्हीच एकदा जाऊन या की वारीला. ज्ञानोबानं म्हण रेड्याच्या तोंडून वेद बोलविले, मग चमत्कार तर त्यानं केला. ज्ञानोबानं म्हण रेड्याच्या तोंडून वेद बोलविले, मग चमत्कार तर त्यानं केला, तरी त्याची पालखी त्या विठ्ठलाच्या दारी का पंढरपुराला? मी म्हटलं, बुवा, फळ जरी गोड असलं तरी त्याचं थोडं श्रेय नको का झाडाला? पुढं त्यांनी त्यांची अक्कल अजून पाजळली. तुकोबानं गाथा लिवल्या आणि तो वैकुंठाला गेला गरुडावर बसून. यानं केलंय काय नेमकं आत्तापर्यंत? 28 युगांपासून हितच तर रे त्या विटेवर बसलाय ऋतून. बुवा, मला सांगा, समुद्र कधी आटणार आहे का? सारीपाटच नसेल तर फक्त सोंगट्यांना घेऊन तुम्ही डाव मांडणार? तरी बुवांच्या मनात शंका होतीच. साधारण कदा डोळे मिटलेल्या तुमच्या विठ्ठलाला भान तरी असेल का या तंगडतोड करून आलेल्या वारकऱ्यांचं? तरी मुखात नाव, मनात भाव, डोळ्यात भेटीची आसक्ती. हॅर, ही कसली बोळी भक्ती! कानडानं म्हण खीर खाल्ली, गुराखी झाला, पाणी भरलं, चिखल तुडावला, याचं कसलं आलंय कौतुक? बुवा, अफाट गर्दीत मुलानं बापाचा हात धरणं म्हणजे विश्वास, पण बापानं मुलाचा हात धरणं म्हणजे हिम्मत, ती गर्दी पार करण्याची. एवढे नावं ठेवताना तुमच्याही तोंडून विठ्ठलाचं नामस्मरण होतच आहे की. बुवांनी जागच्या जागी चपला काढल्या, पंढरीच्या दिशेने हात जोडले. विठ्ठलाचे डोळे बंद होते, पण चेहऱ्यावरचं स्मित हास्य कायम होतं. वाह.